आनंदी राहायचे असेल तर फक्त या 9 गोष्टी करा. 1. प्रत्येक गोष्ट शेअर करणं बंद करा. काही गोष्टी आपल्यातच ठेवा. मान्य आहे जवळची लोक आहेत, पण तरीही सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगू नका. सवय नसेल तर सवय करून घ्या. हे तुम्हाला नंतर कळेल, आता नाही. 2. कंपेअर करणं बंद करा. मान्य आहे मानवी स्वभाव आहे, तो नाही जाणार, पण प्रयत्न करा. दिवसातील अर्धा वेळ तर आपल्या मोबाईलवरच जातो आणि त्यात आपण तेच करत बसतो आणि मग अजून जास्त टेन्शन घेतो. बघा त्याचं सगळं छान चालू आहे, आपलं कधी होणार? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येकाचा प्रवास, परिस्थिती, यश अपयश हे वेगवेगळे असते. 3. छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधता आला पाहिजे. आपण नेहमी दुःखावर जास्त फोकस करतो आणि आनंद कितीही मोठा किंवा छोटा असला तरी त्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही प्रॉब्लेम कधी संपतील याकडे लक्ष देऊ नका, कारण ते कधीच संपणार नाहीत. म्हणून जे आहे आपल्याजवळ, आपल्यासोबत, त्यातच खुश राहण्याचा प्रयत्न करा. नाहीतर दुःख तर काय आयुष्यभरासाठी आहे. 4. कोणाशी जास्त वेळ ठेवू नका. मान्य आहे ते कधी ते नसतं आपल्या हातात, पण सोडून द्या. त्या माणसाचं आयुष्य किती आहे हे आपल्याला पण माहीत नसतं. काय करणार आहात भांडण करून? त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या आणि तुम्ही तुमचं आयुष्य जगा. नाहीतर माफी मागून सोडून द्या. मग नंतर कधी बोललो नाही तरी चालेल, पण उगाच मनात कोणाविषयी राग ठेवून चालू नका. त्रास तुम्हालाच जास्त होईल. 5. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या नात्याचे महत्त्व ओळखा. तुम्हाला पाहिजे तसं प्रत्येक वेळी होणार नाही. उगाच वाद घालून काही उपयोग नाही. त्यांना त्यांची वेळ द्या. जर त्यांना राहायचं असेल तर ते तुम्हाला वेळ देतील. नाहीतर उगाच ते नातं नावापुरतं पुढं चालवण्यात काही अर्थ नाही, कारण यातून त्रास तुम्हाला होईल. म्हणून जे आहे ते एक्सेप्ट करा आणि आपल्या मार्गावर चालत राहा. 6. तुमच्या आयुष्यात खूप काही चालू आहे आणि तुम्ही अडकून पडलात, कुठूनच मार्ग दिसत नाही, तर त्यावर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करत आहे ते पण सोपं नाही. मान्य आहे वेळ लागतो, इतरांपेक्षा, पण ठीक आहे. आपली शर्यत लोकांसोबत नाही, आपल्यासोबत आहे. असं लगेच सोडून दिलं तर काय फायदा? एवढं खडतर प्रवास केला आहे त्याचा. आता फक्त शेवटचा टप्पा राहिला आहे. मला माहीत आहे तुम्ही ते पूर्ण कराल. 7. खुश राहणं याचा अर्थ असा होत नाही की चेहऱ्यावर कायम हसू ठेवणार. म्हणजेच तुम्ही मनातून खुश असाल तरच सगळं चांगलं वाटतं, कारण आतून दुःख आणि चेहऱ्यावर हसू ठेवणं हे फक्त काही वेळासाठी चांगलं वाटतं, कायमसाठी नाही. 8. आपल्या आईवडिलांसाठी सेवा करा, मदत करा, जसं जमेल तसे. माणसाशी बोलत चालत राहा, कारण कोणाला तुमचा पैसा नको. तुम्ही माणूस म्हणून त्यांच्याशी कसे वागतात यावरून तुमची ओळख निर्माण होते. यासाठी छोट्या गोष्टी असतात जे आपल्याला आतून खुश ठेवतात. 9. या व्हिडिओद्वारे एक सल्ला दिला आहे असे न बघता तुमच्या मित्रांनी तुमच्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला, तुम्हाला आनंदी बघण्यासाठी. तुमच्या आयुष्यात काही चांगले बदल होतील यासाठी. बाकी खुश राहा, जे करताय ते करत राहा. बाप्पा आहे सोबत कायम. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.